जय शिवराय मित्रांनो, आर-बी-आयच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तो निर्णय कोणता याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असाल, किसान क्रेडिट कार्ड असेल तर याच्या सहाय्यामधून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 1,60,000 रुपये एवढं अनुदान, एवढं जे काय पीक कर्ज असेल ते भेटत असं, विनातारण कर्ज भेटत असं. याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तारण भरण्याची गरज नाही. याच्यामध्ये जे काही शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांशी एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे कोणतं, तर अशा सर्व शेतकऱ्यांना वाढती महागाई पाहून, त्याच्यानंतर जे काही खतं बियाणे याची वाढता जी काही रक्कम पाहून, तर या सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांची मर्यादा ही 1,60,000हून डायरेक्ट 2,00,000वर करण्यात आली. म्हणजे आता जे काही नवीन शेतकरी कर्ज घेतील तर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2,00,000पर्यंत ही कर्ज मिळू शकते. आता याच्यामध्ये जे काही किसान क्रेडिट कार्ड असेल याच्या माध्यमातून राज्यामधील जे काही विविध सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील किंवा खाजगी बँका असतील, यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आर-बी-आयची मदत घेऊन ही कर्ज दिली जात होती. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता एक महत्त्वाचा निर्णय हा आर-बी-आयकडून घेण्यात आलेला आहे. हा निर्णय अतिशय सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न राहिला म्हणजे कर्जमुक्तीचा. आता याच्यामध्ये बहुतांश सर्व शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये येतं. कारण तुम्ही जर पाहिलंच असाल, 2015ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत राज्यातील जे काही शेतकरी होते तर त्या शेतकऱ्यांना 2,00,000पेक्षा जे काही शेतकरी होते तर त्यांची कर्जमुक्ती झाली होती. आणि जे काही 2,00,000च्या वरचे शेतकरी होते तर त्यांची कर्जमुक्ती अद्यापपर्यंत झाली नाही. त्याच्यानंतर 2019ला ज्योतिबाराव कर्जमुले मुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. आणि जे काही 2,00,000च्या वरचे शेतकरी होते तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. तसेच गत वर्षीसुद्धा जी काही कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये फक्त 2,00,000पेक्षा जेवढ्या शेतकऱ्यांचे कर्ज कमी होते तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. परंतु शासनाच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशा प्रकारची माहिती आपण इतर वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेली आहे. आता याच्यानंतर पाहिलं आपण की ज्यावेळेस निवडणुका झाल्या तर निवडणुकीच्या अगोदर दोन्ही जे काही पक्ष असतील त्याच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही निवडून आल्यावर तुमची कर्जमाफी करू अशा प्रकारची माहिती आपण पाहिली होती. आता सध्या महायुतीचं सरकार निवडून आले. आता हे महायुतीचं सरकार नेमकं कोणत्या पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करतं, किती लाखापर्यंत करतं, हे या ठिकाणी बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, हे होतं कर्जमुक्ती याविषयी एक महत्त्वाचा असा अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. आता याच्याच पार्श्वभूमीवर नेमकं येणारं सरकार जे काय आलेलं सरकार आहे तर ते कोणत्या पद्धतीनं कर्जमाफी करू शकतं, किती लाखापर्यंत कर्जमाफ करू शकतं आणि कुठल्या बेसवर कर्जमाफी करू शकतं, हे अपडेट आपण जसं वरून अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचण्याचे प्रयत्न केले जातील. हे अपडेट जर तुम्हाला पाहायचं असेल, तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा प्रकारचे संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. धन्यवाद.